तर वेळ पहा, वेळ बरोबर काय आहे, किती मिनिटात, 15 मिनिटात. तर 15 मिनिट हा त्यांनी वेळ दिलेला आहे. तर पहा आपल्याला काय करायचंय, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर आणि 5000 मीटर बरोबर येईल 5 किलोमीटर. तर पहा आता आपल्याला एवढं क्लिअर झालं. तर आता पहा वेळ जो आहे तो दिलेला आहे कशामध्ये, त्यांनी मिनिटामध्ये वेळ दिलेला आहे. तर किती आहे वेळ, वेळ आहे 60. 60 म्हणजे 1 तासाचा वेळ आहे, कारण आपल्याला ताशी वेग दिलेला आहे त्यामुळे आपण 60 घेतलं. तर आपल्याला काढायचं किती, अंतर. तर अंतर दिलेलं आहे किती, अंतर आहे त्यांनी दिलेलं मीटर मध्ये. तर अंतर किती आहे, 5000 मीटर. म्हणजे एका तासात म्हणजे 60 मिनिटांमध्ये 5000 मीटर एवढं अंतर व्यक्ती ती पूर्ण करते. तर पहा आपल्याला किती वेळात आहे, 15 मिनिटात. तर 15 बरोबर 15 मिनिटात किती आहे x, तर आपल्याला माहित नाही. तर पहा तिरकस गुणाकार करून घ्यायचा मित्रांनो, असा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. 15 तिरकस गुणाकारामध्ये x गुणिले 60 बरोबर 15 गुणिले 5000 हे आपलं एवढं येणार आहे. तर पहा आता x बरोबर 15 गुणिले 5000, त्याला भागाकारात किती आहे, भागाकारात आहे 60. म्हणजेच 15 एक 15 आणि 15 चोक 60. म्हणजे आपल्याला मिळणार काय आहे, 5000 भागिले 4 बरोबर किती झालं आपलं, 1250 मीटर. म्हणजे किती आपलं उत्तर काय आलंय, पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 3 आहे, 1250. तर पहा x बरोबर 1250 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आलेलं आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहूया. यानंतरचा प्रश्न आहे, एक कार जाताना 30 किलोमीटर तास या वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर तास, तर तिचा सरासरी वेग आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, एक कार आहे, तर कार जातानाचा वेग आपण लिहून घेऊया. जातानाचा वेग बरोबर किती आहे, जातानाचा वेग आहे 30 किलोमीटर पर आवर आणि तिचा येतानाचा वेग, लक्षात ठेवा येतानाचा वेग बरोबर किती आहे, 20 किलोमीटर पर आवर. जाताना आहे 30, येताना आहे 20. तर आपल्याला सरासरी वेग विचारलेला आहे. काय विचारला आहे गणितामध्ये आपल्याला, सरासरी वेग. तर सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. तर पहा करायचं काय आपल्याला, सरासरी वेगाचं सूत्र करून घेऊ आपण. सरासरी वेग, सरासरी वेग बरोबर 2 गुणिले म्हणजे जाताना आणि येताना जाण्याचा वेग, त्याला गुणिले येण्याचा वेग, त्याला भागाकारात काय आहे, त्याला भागाकारात दिलेला आहे जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग. तर पहा आपल्याला मांडून घ्यायचं आहे, 2 जाण्याचा वेग किती आहे 30 गुणिले येण्याचा वेग किती आहे 20, त्याला भागाकारात जाण्याचा वेग किती आहे 30 अधिक मध्ये 20. तर पहा आपल्याला हे करून घ्यायचं आहे, 2 गुणिले 30 गुणिले 20 त्याला भागाकारात 50. म्हणजेच किती आलं लक्षात ठेवा, आपलं हे शून्य गेला, हा शून्य गेला, 30 दुने 60, 60 दुने 120, 120 भागाकारात 5 म्हणजेच 120 भागिले 5 बरोबर येईल आपलं उत्तर 24. तर 24 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 24 किलोमीटर हा त्या गाडीचा सरासरी वेग असणार आहे. पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर पहा यामध्ये आपण काय केलं आहे, जाण्याचा वेग येण्याचा वेग. तर आपण सरासरी वेग काढताना 2 गुणिले म्हणजे जाणे आणि येणे आहे, त्यामुळे 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग, त्याला भागाकारात केला आपण जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग आणि आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4 24 किलोमीटर. यानंतरचं गणित आहे, एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग काय असणार आहे. तर पहा गणित आपल्याला आहे, एक रेल्वे आहे 200 मीटरची रेल्वे आहे, ती तिच्या दुप्पट लांबीचे जे प्लॅटफॉर्म आहे ते 36 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग आपल्याला विचारला आहे. तर आपण दिलेल्या गोष्टी आधी लिहून घेऊया. दिलेल्या गोष्टीमध्ये आहे रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, रेल्वेची लांबी बरोबर आहे 200 मीटर एवढी. प्लॅटफॉर्मची लांबी विचारली आहे आपल्याला. आता प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर किती असणार आहे मग 400 मीटर. 200च्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी
200 मीटरच्या दुप्पट आहे, म्हणूनच आपण काय केलं 200 गुणिले 2, आपलं उत्तर किती आलं 400 मीटर ही आली प्लॅटफॉर्मची लांबी. तर यानंतर आपल्याला वेळ किती दिला आहे त्यांनी, तर पहा वेळ दिलेला आहे त्यांनी आपल्याला 36 सेकंद हा एवढा वेळ दिलेला आहे. आणि पूर्ण अंतर किती कापलं त्या रेल्वेने पहा, पूर्ण अंतर म्हणजे अंतर बरोबर लक्षात ठेवायचं अंतर काय आहे 200 मीटर रेल्वे आणि 400 प्लॅटफॉर्म म्हणजेच किती झालं 200 अधिक 400 बरोबर किती 600 मीटर. हे पूर्ण अंतर त्यांनी किती 36 सेकंदामध्ये क्रॉस केला आहे. तर ताशी वेग म्हणजे पहा एका तासात किती असतात, एका तासात बरोबर असतात 3600 सेकंद. लक्षात ठेवायचे 3600 सेकंद हे जे असतात ते एका तासामध्ये असतात. तर त्यामध्ये आपल्याला कापलेलं अंतर आता काढायचं आहे. तर पहा वेळ आहे तो आहे सेकंदामध्ये किती आहे 36 सेकंद. आणि जे अंतर आहे अंतर आपलं आहे किती मीटर मध्ये, तर अंतर जे आहे ते घेऊया आपण मीटर मध्ये. तर 36 सेकंदात किती 600 मीटर एवढं अंतर कापलेलं आहे. तर त्याचप्रमाणे तासाचा वेग आपल्याला ताशी वेग काढायचा आहे, त्यामुळे 3600 आणि अंतर किती आहे x म्हणजे अंतर आपल्याला काढायचं आहे. तर यामध्ये आपण तिरकस गुणाकार करून घेणार आहोत. तर पहा तिरकस गुणाकार करायचा आहे x गुणिले 36 बरोबर आहे 3600 गुणिले 600 हा झाला आपला तिरक. तर याला आता पहा x बरोबर 3600 गुणिले 600 याला भागाकारात किती 36 एवढं आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला आता भाग द्यायचा आहे. तर पहा भाग देत असताना 36 एक 36 आणि 100, तर 100 गुणिले 600 बरोबर 100 गुणिले 600 बरोबर आपलं 60,000 मीटर हे उत्तर येणार आहे. आणि पहा 1 किलोमीटर बरोबर किती मित्रांनो 1000 मीटर आहे 1 किलोमीटर म्हणजे. तर त्याचप्रमाणे 60,000 मीटर आहे म्हणजेच किती 60 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 60 किलोमीटर किती आहे पर्याय क्रमांक 1 60 किलोमीटर आपलं योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. 60,000 मीटर म्हणजे 60 किलोमीटर, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आला आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहूया. यानंतरचा प्रश्न आहे ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची एक रेल्वे 30 सेकंदामध्ये बोगदा ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती आहे. तर पहा यामध्ये काय आहे ताशी 108 किलोमीटर वेग दिलेला आहे आणि 400 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि एक रेल्वे 30 सेकंदामध्ये किती 30 सेकंदामध्ये एक बोगदा पूर्ण ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी आपल्याला विचारली आहे. तर आपण आधी सर्वप्रथम दिलेल्या गोष्टी लिहून घेणार आहोत. तर सर्वप्रथम लिहिणार आहोत आपण रेल्वेची लांबी. तर पहा रेल्वेची लांबी बरोबर किती दिलेली आहे 400 मीटर एवढी रेल्वेची लांबी आहे. आणि आपल्याला वेळ किती दिला आहे, वेळ बरोबर दिलेला आहे 30 सेकंद हा आपल्याला वेळ दिला आहे. आणि वेग आपल्याला पहा वेग बरोबर किती आहे 108 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 108 किलोमीटर. तर पहा आपण करून घेऊया 108 गुणिले 5/18. 5/18 असं आपण काय केलं, कारण आपल्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे 5/18 आलं कसं. तर पहा बरोबर काय येणार आहे 30 मीटर सेकंद म्हणजे एका सेकंदाला 30 मीटर एवढा तिचा वेग आहे. तर बोगद्याची लांबी आपल्याला किती आहे, बोगद्याची लांबी माहित नाही म्हणून बोगद्याची लांबी आपण x मानून घेणार आहोत. तर पहा वेग बरोबर आहे लांबी कंसामध्ये रेल्वे अधिक बोगदा कंस बंद आणि याला भागाकारात आपल्याला द्यायचा आहे वेळ.